नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन अकॅडमीवरती. माझं नाव आहे समीर. तर मित्रांनो, जो तुमचा BMCचा कार्यकारी सहाय्यकचा पेपर होणार आहे, त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेची जी लेवल असणार आहे ती ग्रॅज्युएट लेवलची असणार आहे. तर ग्रॅज्युएट लेवलची बुद्धिमत्तेची लेवल असल्यामुळे तुम्हाला इझी, मॉडरेट आणि हार्ड ह्या तिन्ही लेवलचे क्वेश्चन बघायला भेटतील. नुसते इझी टू मॉडरेट नसतील, तर इझी टू मॉडरेट टू हार्ड ह्या तिन्ही लेवलचे प्रश्न बघायला तुम्हाला भेटतील. त्यामुळे आपण जे आज प्रश्न आणलेले आहेत किंवा आपण जे क्वेश्चन्स करणार आहोत ते प्रॉपर TCS बेस्ड असणार आहेत, जे TCSनी मागच्या परीक्षांमध्ये घेतलेत ते, आणि ते प्रॉपर इझी टू मॉडरेट टू हार्ड ह्या तिन्ही लेवलचे असणार आहेत. आपण खूप सारे असे प्रॅक्टिस सेट घेऊन येणार आहोत. परीक्षा होईपर्यंत आपण प्रॅक्टिस सेट निरंतर घेऊनच येणार आहोत. तर आणि तुम्ही परीक्षेला आपले प्रॅक्टिस सेट जरी करून जाल तरी तुम्ही चांगले मार्क्स स्कोअर करू शकता. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, RRB NTPCच्या 11,000 जागा आलेल्या आहेत. तर त्या 11,000 जागा आलेल्या आहेत, तर तुम्ही फॉर्म भरा. ही संधी मिस करू नका, कारण की पेपर मराठीतून सुद्धा होणार आहे. तर ही संधी तुम्ही मिस करू नका मित्रांनो. ह्या एक्झामसाठी तुम्हाला 4 ते 6 महिने असणार आहेत तयारी करण्यासाठी. म्हणजे किमान 4 महिने तर तुम्हाला नक्कीच असणार आहेत. तर ही संधी मिस करू नका. फॉर्म भरा आणि तुम्ही बिगिनर जरी असाल तरी तुम्ही चांगला अभ्यास स्टार्ट करून तुम्ही ही एक्झाम काढू शकता. आणि माझ्या डोक्यामध्ये RRB NTPCवरती एक डिटेल स्टडी प्लॅन आणण्याचा विचार आहे, ज्याच्यामध्ये कुठल्या टॉपिकचा अभ्यास करावा, किती वेळ अभ्यास केला पाहिजे आणि कसा अभ्यास करायचा, याचा एक डिटेल स्टडी प्लॅन माझ्या मनामध्ये एक आणण्याची इच्छा आहे. तर जर तुम्हाला तो पाहिजे असेल तर तुम्ही RRB NTPC स्टडी प्लॅन असं खाली कमेंट करा. मला 20पेक्षा जास्त कमेंट्स आले तर मी पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये तो व्हिडिओ घेऊन येईल. त्या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील, तुम्ही अगदी बिगिनर जरी असाल तरी. तर वेळ न वाया घालवता आपण प्रश्नाकडे वळूया. नंबर सिरीज दिलेली आहे इकडे. पहिला नंबर आहे 7, मग 10, मग 16, मग 25 आणि मग 37. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपल्याला कोरिलेशन फाइंड आउट करायचा असतो प्रत्येक नंबरमध्ये. आणि इकडे जो शेवटची जागा आहे, जो क्वेश्चन मार्क आहे, तिकडे कुठला नंबर येईल ते आपल्याला लिहायचं आहे. तर इकडे बघा, हा जो नंबर आहे, हे जे नंबर आहेत ते हळूहळू इन्क्रीमेंट होत आहेत. 7 नंतर 10, 10 नंतर 16, 16 नंतर 25, नंतर 37. हळूहळू इन्क्रीमेंट जेव्हा होतात तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले ॲडिशन लावून बघायचं आहे. ॲडिशन म्हणजे डिफरन्स फाइंड आउट करून या दोघांमधला ॲडिशन लावून बघायचं. आता 7 नंतर 10 आहे म्हणजे इकडे +3 झाला आहे, बरोबर. पुढचा बघा, 10पासून 16 आहे म्हणजे इकडे +6 आहे. याच्यानंतर 16पासून 25 आहे म्हणजे +9 आहे. नंतर 25पासून 37 आहे म्हणजे +12 आहे. आता हा तुम्ही बघितलं तुम्हाला ही सिरीज समजली असेल, लॉजिक समजला असेल. याचा लॉजिक काय बघा, 3 1 जार 3 आहे, हा 3 2 जार 6 आहे, हा 3 3 जार 9 आहे, हा 3 4 जार 12 आहे. म्हणजे इकडे 3 5 जार 15 असं इकडे +15 येईल. आणि 37ला तुम्ही +15 कराल तर तुमचं उत्तर येतं 52. तुमचं उत्तर असणार आहे 52. जर तुम्हाला नंबर सिरीजचा प्रश्न आला तर तो सोपाच असणार, तो जास्त डिफिकल्ट येणार नाही. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न एक छोटीशी पझल आहे. अशी पझलसुद्धा बघायला भेटेल. जेव्हा अशी पझल येते त्याच्यावरती फक्त एक क्वेश्चन येतो. ही इझी लेवलची पझल आहे. ठीक आहे, स्टार्ट करूया. बघा काय दिलं आहे, PQRST यापैकी प्रत्येक व्यक्तीचा पेशा हा शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी आणि बँकर यापैकी एक आहे. ठीक आहे, आपल्याला PQRST दिलेले आहेत आणि त्याच्यात त्यांचे पदही दिलेले आहेत, त्यांचा पेशाही दिलेला आहे. तर आपल्याला त्यांना सॉल्व करून मॅच करायचं की कोणाचा पेशा कुठला असेल. तर आपण सगळे अल्फाबेट आधी लिहून घेऊया, PQRST. ठीक आहे, बघा पहिली लाईन, P हा पोलीस अधिकारी आहे. पहिल्याच लाईनीत आपल्याला डायरेक्ट याचा Pचा पेशा दिलेला आहे. P आहे पोलीस. ठीक आहे, पुढे वाचू. आणि Q हा डॉक्टर किंवा वकील नाही दिलेलं आहे. तर आता बघा, डॉक्टर किंवा वकील नाही दिलेलं आहे, तर आपण याच्यावरती असं डॉक्टर किंवा वकील असं लिहून रॉंग करून देऊया. म्हणजे इकडे डॉक्टर किंवा वकील बसणार नाही. ठीक आहे, पुढे वाचूया मित्रांनो. R हा शिक्षक आहे, याचासुद्धा डायरेक्ट पेशा दिलेला आहे, शिक्षक आहे. R हा शिक्षक आहे. आणि S हा बँकर किंवा वकील नाही. S काय नाही आहे ते सुद्धा दिलेलं आहे. S बँकर किंवा वकील नाही, म्हणजे इथे बँकर किंवा वकील येणार नाही.
तर त्यापैकी कोण बँकर आहे असं आपल्याला विचारलं आहे. बघा आता 3 जागा उरलेल्या आहेत. 1, 2, 3 आणि 3 पेशे उरलेले आहेत. 3 जागा आणि 3 पेशा कुठले आहेत? एक आहे डॉक्टर, एक आहे वकील आणि एक आहे आपला बँकर. तर तुमचा बघा जो वकील आहे, जो तुमचा वकील आहे तो इथे बसणार नाही आणि इथेसुद्धा बसणार नाही. आता इथे वकील बसणार इथे वकील बसणार, तर एकच जागा उरली, तर तुमचा वकील आला इकडे. ठीक आहे. आता कुठले उरले? आता डॉक्टर आणि बँकर उरला. डॉक्टर इकडे बसत नाही, त्यामुळे इकडे तर सरळ सरळ बँकर येईल. त्यावरती मित्रांनो डॉक्टर येईल, DOC. तर आपल्याला प्रश्न काय विचारला होता? त्यापैकी कोणता बँकर आहे? तर बँकर आहे आपला Q. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे डायरेक्शनवरचा. बघा प्रश्न काय बोलतोय ते. कृतिका बिंदू टी पासून सुरुवात करते आणि उत्तर दिशेकडे 7 किलोमीटर गाडी चालवत जाते. बिंदू टी पासून, बघा हा बिंदू टी, इकडनं कृतिका 7 किलोमीटर उत्तर दिशेला गाडी चालवत जाते. मग ती उजवीकडे वळते, 4 किलोमीटर गाडी चालवते. आता तिची फेसिंग इकडे आहे आणि उजवी बाजू ही असेल, तर आता इकडे ती 4 किलोमीटर गाडी चालवत जाते. ठीक आहे. आणि नंतर ती उजवीकडे वळते व 10 किलोमीटर गाडी चालवते. परत उजवीकडे वळते. आता तिची फेसिंग ही आहे, उजवी बाजू खालच्या साईडला असेल. आता ती 10 किलोमीटर गाडी चालवेल. बघा हे टोटल किती? 10 किलोमीटर. मग ती उजवीकडे वळते आणि 6 किलोमीटर चालते. परत उजवीकडे वळते. आता तिची फेसिंग खाली आहे आणि इथे तिची उजवी बाजू ह्या साईडला असेल. आता ती अशी 6 किलोमीटर चालेल. 6 किलोमीटर चालून इथपर्यंत आली. बघा ती उजवीकडे अंतिम वळण घेते. परत ती इकडे ह्या पॉईंटला आहे, इकडे तिची फेसिंग इकडे आहे आणि उजवी बाजूवरती आहे. अंतिम वळण घेते, उजवीकडे अंतिम वळण घेते आणि 3 किलोमीटर गाडी चालवत जाते आणि बिंदू ईवर थांबते. बरं, आता ती उजवीकडे 3 किलोमीटर चालत जाते. उजवीकडे 3 किलोमीटर चालत जाते आणि बिंदू ईवरती ती थांबते. ठीक आहे. बिंदू ईवरती थांबते. आता हा किती आहे? 3 किलोमीटर. आता बरं हा 3 किलोमीटर प्रॉपरली इकडेच येऊन थांबतो, ह्याच लाईनीवरती येऊन थांबतो. बरं का असं थांबतो? कारण की हा टोटल जो होता तो 10चा होता आणि एवढा जो भाग होता एवढा तो 7चा होता आणि म्हणून उरलेला किती? 3चा. म्हणून खालून आपण प्रॉपरली इथपर्यंतच 3 काढलेला आहे. पुढे काय विचारतो बघा. बिंदू ई पासून बिंदू टीवर पोहोचण्यासाठी तिने किती अंतर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवली पाहिजे? बिंदू ई पासून टीपर्यंत तिला जायला कोणत्या दिशेने? तर ही दिशा कुठली आहे? पूर्व दिशा. पूर्व दिशेला ती गाडी चालवेल आणि किती? म्हणजे हा डिस्टन्स विचारला आहे. आता हा डिस्टन्स किती आहे? हा टोटल डिस्टन्स तर आपल्याला माहिती आहे 6 आहे. बरोबर, टोटल डिस्टन्स 6 आहे आणि एवढा डिस्टन्स इकडे दिलेला आहे बघा, हा 4 आहे. म्हणजे हा एवढा 4 आहे. उरलेला जो डिस्टन्स आहे, हा जो उरलेला डिस्टन्स आहे तो 2 राहिला. तर 2 किलोमीटर पूर्वेकडे ती जाईल. 2 किलोमीटर पूर्व हे आपलं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नावरती वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न मला काय दिलेला आहे? खालील दिलेल्या 3 अक्षरी शब्दांचा लक्षपूर्वक अभ्यास करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरं द्या. बरोबर. आता बघा हा 3 अक्षरी शब्द 1, हा 3 अक्षरी शब्द 2, असे टोटल 6 3 अक्षरी शब्द दिलेले आहेत आपल्याला. त्यांच्या प्रत्येकाचं आपल्याला त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करायचं. तर काय करायचं आहे? जर प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णक्रमातील पुढील अक्षरात बदलले. बरं, म्हणजे आता जर हा शब्द आहे WAS, याचं काय करायचं आहे? याचा प्रत्येक अक्षर म्हणजे WA आणि S तिघांचाही इंग्रजी वर्णक्रमातील पुढील अक्षरात बदली करायचं आहे. बघा Wचा पुढील अक्षर X आला, Aचा पुढील अक्षर B आला आणि तुमच्या Sचा पुढील अक्षर T आला. असं सगळ्यांसोबत करायचं. आणि पुढे काय दिलं आहे? अशा प्रकारे तयार झालेले किती शब्दात स्वर नसेल जे शब्द तयार होतील यांच्यात किती शब्दांमध्ये स्वर नसेल हे आपल्याला सांगायचं आहे. स्वर कुठले कुठले असतात बघा इंग्रजीमध्ये? A, E, I, O आणि U हे स्वर असतात. ज्यांच्यामध्ये हे एक जरी तुम्हाला सापडला ज्या शब्दामध्ये, तो काउंट करायचा नाही आणि ज्याच्यामध्ये नाही सापडला तो काउंट करायचा आणि तो नंबर आपला उत्तर असेल. तर बघा पुढे वळूया. पहिला शब्द WS, त्याचा आपण कन्वर्ट करून XBT केला. SHE होता. SHEचा काय होईल? T, S नंतर T, H नंतर I आणि E नंतर F. ठीक आहे. पुढचा शब्द आहे CAN. आता Cचा होईल D, Aचा होईल B, Nचा होतो M. ठीक आहे. त्याच्यानंतर THE, त्याच्यानंतर THE हा शब्द आहे. तर TUHHचा होतो I, Eचा होतो F. त्याच्यानंतर तुमचा शब्द आहे FOR. बघा Fचा होतो G, Oचा होतो P,
आरचा होतो एस. त्याच्यानंतर तुमचा शब्द आहे USE. USE हा शब्द आहे. यूच्या नंतर येतो व्ही, एसच्या नंतर येतो टी, एफच्या नंतर ईच्या नंतर येतो एफ. तर बघा आता ह्याच्यामध्ये कशामध्ये तुमचा स्वर नाही आहे, तुमचा स्वर नाही आहे ते शब्द आपल्याला मोजायचे आहेत. बघा याच्यात स्वर नाही आहे म्हणजे हा 1, याच्यात स्वर आहे कारण की याच्यात आय आहे, आय एक स्वर आहे. त्याच्यानंतर DBM आहे, DBM हा दुसरा, याच्यातही स्वर नाही. AEIOU मधला एकही अक्षर याच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर UIF आहे, याच्यामध्ये सुद्धा स्वर आहे, तर हाही मोजायचा नाही, तसा हा मोजला नाही. त्याच्यानंतर GPS आहे, याच्यामध्येही स्वर नाही म्हणजे हा 3rd. त्याच्यानंतर VTF आहे, VTFमध्येही स्वर नाही म्हणजे हा 4. म्हणजे टोटल 4 शब्द असे आहेत ज्यांच्यामध्ये स्वर नाही आहे, त्यामुळे आपलं उत्तर होतं 4. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला अल्फा न्यूमरिकचा. TCSचा खूप आवडता टॉपिक आहे अल्फा न्यूमरिक. तुम्हाला एखादा प्रश्न बघायला भेटू शकतो तुमच्या BMCच्या पेपरमध्ये. प्रश्न वाचूया काय. दिलेली अक्षर, संख्या, चिन्हे, मालिका पहा आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे, ही तुमची अल्फा न्यूमरिक सिरीज डावीकडून उजवीकडे मोजायचं आहे. लगेचच डावीकडून उजवीकडे लगेचच आधी एक संख्या असलेली आणि लगेचच नंतर एक संख्या असलेली, लगेचच आधी एक संख्या लगेचच नंतर एक संख्या असलेली एकूण किती चिन्हे आहेत. म्हणजे जर इकडे चिन्ह असेल त्याच्या आधी एक संख्या असायला हवी आणि नंतरसुद्धा एक संख्या असायला हवी. तर आपण या पुढच्या सिरीजमध्ये असंच चेक करायचं. संख्या, चिन्ह, संख्यावाली जोडी आपल्याला भेटली तर आपण इकडे एक लाईन मारून घ्यायची आणि अशा जितक्या संख्या भेटतील तितक्या लाईन मारायच्या आणि त्या जितक्या होतील, जसं इकडे 4 झाले किंवा 5 झाले, आपण त्याच्यामध्ये आन्सरमध्ये मार्क करायचं. ठीक आहे, चला थोडंसं झूम करून घेऊया इकडे. बघा आता इकडे पहिलं आहे संख्या चेक करायची. पहिले संख्या आहे का, नाही आहे. संख्या आहे का, हो. संख्येच्या नंतर चिन्ह आहे का, हो. चिन्हाच्या नंतर परत संख्या आहे का, हो. बघा संख्या, चिन्ह, संख्या. तसंच संख्या, चिन्ह आणि संख्या आपल्याला भेटलेली आहे. याला आपण एक सेकंड, आपल्याला भेटलेली आहे, आपण इकडे एक लाईन मारून घेऊया. आता बघा पुढे चेक करूया. बघा आपण 5 चेक केला होता संख्यासाठी. आता 5 नंतर आपण @पासूनच चेक करूया. ठीक आहे, असंच चेक करायचं आहे. असं नाही की आपण Fपासून स्टार्ट करूया आता ही सिरीज. ठीक आहे, ही संख्या आहे का, नाही. 6 ही संख्या आहे का, हो. संख्येच्या पुढे चिन्ह आहे का, नाही. पुढे चला. F ही संख्या आहे का, नाही. 3 ही संख्या आहे का, हो. तिच्या पुढे चिन्ह आहे का, नाही. मग पुढे चला. E ही संख्या आहे का, नाही. डॉलर संख्या आहे का, नाही. T संख्या आहे का, नाही. हॅशटॅग संख्या आहे का, नाही. R संख्या आहे का, नाही. स्टार संख्या आहे का, नाही. 7 संख्या आहे का, हो. त्याच्या पुढे चिन्ह आहे का, नाही. चला. B संख्या आहे का, नाही. अँडचं सिग्नल आहे, ती संख्या आहे का, नाही. पर्सेंटेजचं साईन आहे, संख्या आहे का, नाही. 2 हा संख्या आहे का, हो. 2च्या पुढे चिन्ह आहे का, हो. अँडची चिन्ह आहे, त्याच्या पुढे परत एक संख्या आहे का, हो. बघा अजून एक पेअर इकडे आपल्याला भेटलेला आहे, म्हणून आपण इकडे एक लाईन मारून घेऊया. ही पेअर आपल्याला भेटली. एक सेकंड, हो. चला, ही एक संख्या आहे का, ही वाली, नाही. ही एक संख्या आहे का, हो. हिच्या पुढे चिन्ह आहे का, हो. हिच्या पुढे परत संख्या आहे का, हो. बघा अजून एक पेअर आपल्याला इकडे भेटलेला आहे. अजून एक पेअर आपल्याला इकडे भेटलेला आहे. इकडे आपण ही लाईन मारून घेऊया. पुढे चला. हा हॅशटॅग आहे, ही एक संख्या आहे का, नाही. ही एक संख्या आहे का, हो. हिच्या पुढे एक चिन्ह आहे का, हो. हिच्या पुढे परत संख्या आहे का, मग हो. अजून एक पेअर आपल्याला इकडे भेटलेला. बघा इकडच्या इकडेच आपल्याला 3 पेअर भेटलेल्या आहेत, 3 जोड्या भेटलेल्या आहेत. पुढे जाऊया. अँड संख्या आहे का, नाही. 5 संख्या आहे का, हो. हिच्या पुढे चिन्ह आहे का, नाही. हिच्या पुढे Z हा संख्या आहे की नाही. 1 हा संख्या आहे का, हो. पण हिच्या पुढे चिन्ह नाही आहे आणि याच्या पुढे चेकही करू शकत नाही कारण की एकच ए आहे आणि पुढे एक आपल्याला 3 वाली जोडी पाहिजे. त्यामुळे इकडे आपला हा आन्सर संपतो. बघा आपल्याला 4 जोड्या भेटल्या आहेत, तर आपलं उत्तर काय येईल, 4. उत्तर काय येईल, 4. ही थोडीशी ना मॉडरेट लेवलची अल्फा न्यूमरिक होती. अशी तुम्हाला बघायला तुमच्या TCS बेस्ट पेपरमध्ये, BMCच्या पेपरमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटू शकते. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे पझलवरती. तुम्हाला तुमच्या BMCच्या कार्यकारी सहाय्यकवरती पझल तर नक्कीच बघायला भेटेल आणि एखादी मॉडरेट लेवलची पझलसुद्धा तुम्हाला येऊ शकते. आज आपण मॉडरेट लेवलचीच पझल इकडे आणलेली आहे. तर बघा प्रश्न काय आहे तो. PQRSTUV आणि W ह्या 8 मुली एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेल्या आहेत, परंतु याच क्रमाने बसलेल्या असतील असं नाही. तर 8 मुली केंद्राकडे तोंड करून बसलेल्या आहेत. आपण याची एकदा फ्रेम ड्रॉ करून घेऊया. इकडे आपण दुसरी पॉसिबिलिटी ही ड्रॉ करून घेतो, कारण की जर आपली एक पॉसिबिलिटी रॉंग होते तर दुसरी पॉसिबिलिटी
ही राईट येऊ शकते आणि आपल्याला राईट उत्तर भेटू शकतं. पुढे बघा, डब्ल्यू ही टीच्या डावीकडे तिसरी आहे. डब्ल्यू ही टीच्या डावीकडे तिसरी आहे. म्हणजे बघा, आता हे आतमध्ये फेसिंग आहे, तर इकडे जर आपण टी काढली तर टीच्या डावीकडे तिसरी, ही टीची डावी बाजू ह्या साईडला 1 2 3 इकडे येईल तुमची डब्ल्यू, इकडे येईल तुमची डब्ल्यू. इकडे सुद्धा टी आतमध्ये फेसिंग आणि इकडे येईल तुमची डब्ल्यू. पुढे बघा, यू आणि टी यांच्या दरम्यान फक्त आर बसलेली आहे. यू आणि टी यांच्या दरम्यान फक्त आर बसलेली आहे. पण हे दिलेलं नाही आहे की टीच्या डाव्या बाजूला यू आहे का उजव्या बाजूला यू आहे. तर आपण ह्या पॉसिबिलिटीमध्ये एकदा डाव्या बाजूला यू बसूया टीच्या, आणि एकदा ह्या पॉसिबिलिटीमध्ये उजव्या बाजूला यू बसूया. बघा, टी इकडे आहे आणि टी आणि यूच्या दरम्यान एकच व्यक्ती आहे, म्हणून एक जागा सोडून आपण यू इकडे बनवली आणि ती एक व्यक्ती असेल आर. इकडे सुद्धा टी आणि यूच्या दरम्यान एक व्यक्ती आणि ती एक व्यक्ती आहे आर. पुढे वाचूया. पुढे बघा काय दिलं आहे ते, क्यू ही टीच्या उजवीकडे चौथी आहे. क्यू ही टीच्या उजवीकडे चौथी, ही टी हिच्या उजवीकडे चौथी. हिची ही उजवी बाजू ह्या साईडला 1 2 3 4 इकडे येईल तुमची क्यू. इकडे सुद्धा टी आणि ही उजवी बाजू 1 2 3 4 इकडे येईल तुमची क्यू. पुढे बघा काय दिलं आहे ते, एस ही आरच्या उजवीकडे दुसरी आहे. एस ही आरच्या उजवीकडे दुसरी. आता तुमचा आर बघा, आपला आर इकडे आहे, ह्याची उजवी बाजू ही साईड आणि इकडे दुसरी 1 म्हणजे 1 2 इकडे येईल तुमची एस, इकडे येईल तुमची एस. आर इकडे सुद्धा आतमध्ये पाहतोय, इकडे 1 आणि 2 इकडे येईल तुमची एस. पुढे वाचूया मित्रांनो काय दिलं आहे ते, डब्ल्यू ही एसच्या उजवीकडे दुसरी आहे. एसच्या उजवीकडे दुसरी, हा एस आपला इकडे बसलेला आहे, इकडे एस, याच्या उजवीकडे दुसरी, याच्या उजवीकडे दुसरी म्हणजे याची उजवी बाजू ह्या साईडला आली 1 2 इकडे येईल तुमची डब्ल्यू. आता बघा, इकडे एकदा डब्ल्यू आला, इकडे एकदा डब्ल्यू आला, त्यामुळे ही पॉसिबिलिटी चुकलेली आहे. दोनदा डब्ल्यू तर येऊ शकत नाही, त्यामुळे ही पॉसिबिलिटी रॉंग झाली आहे. म्हणजेच ही जी आपण दुसरी पॉसिबिलिटी होती ही राईट येईल. ठीक आहे, इकडे पण तेच आहे की डब्ल्यू ही एसच्या उजवीकडे दुसरी, ही एस आहे आतमध्ये बघते, हिची उजवी बाजू ह्या साईडला आहे, तिथे दुसरी डब्ल्यू 1 2 बघा, डब्ल्यू बरोबर इकडे आलेली आहे, म्हणजे आपली पॉसिबिलिटी राईट. पुढे वाचूया मित्रांनो काय दिलं आहे ते, पी ही वीच्या लगत डावीकडे आहे. वीच्या लगत डावीकडे. आता बघा, दोनच जागा बाकी, एक तर ही आणि ही, अशा दोनच जागा बाकी आहेत. तर आता वीला आपल्याला इकडे बसवावं लागेल, कारण की इकडे बसली वी तेव्हाच तिच्या डाव्या बाजूला पी येऊ शकते. ठीक आहे, तिच्या डाव्या बाजूला पी येऊ शकते, म्हणजे इकडे पी येईल. ही आपली ऑलमोस्ट पझल सगळी सॉल्व झाली आहे. पुढे आपण वाचूया काय दिलं आहे, यू ही वी डब्ल्यूच्या लगत शेजारी बसलेली नाही. हो, यू ही इकडे यू आहे, इकडे डब्ल्यू आहेत, त्या एकमेकांच्या शेजारी बसलेल्या नाहीत. तर डब्ल्यूच्या लगत उजवीकडे कोण बसेल, डब्ल्यूच्या लगत उजवीकडे, ही आतमध्ये बघते डब्ल्यू, हिच्या लगत उजवीकडे कोण येईल, पी. त्यामुळे पी असेल आपलं उत्तर, पी असेल आपलं उत्तर. तर परत एकदा आपण एक क्विकली याची रिव्हिजन करून घेऊ मित्रांनो या क्वेश्चनची. मी याला रफ करतो. परत एकदा मित्रांनो आता आपण थोडंसं क्विकली सॉल्व करूया. बघा, पी क्यू आर, एक सेकंडची कलर चेंज करतो. पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू ह्या 8 मुली वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेल्या आहेत. आणि पुढे काय दिलं आहे, परंतु याच क्रमाने बसले असतील असं नाही. डब्ल्यू ही टीच्या डावीकडे तिसरी आहे. ही जर आपण इकडे टी काढली आतमध्ये फेसिंग, तर हिच्या डावी बाजूला तिसरी 1 2 3 इकडे डब्ल्यू येईल. इकडे सुद्धा टी इकडे काढली डावी आतमध्ये फेसिंग 1 2 3 इकडे येईल तुमची डब्ल्यू. यू आणि टीच्या दरम्यान फक्त आर बसलेली आहे. यू आणि टीच्या दरम्यान आर बसलेली आहे, पण टीच्या डाव्या बाजूला यू आहे का उजव्या बाजूला यू आहे ते दिलं नाही. तर एकदा आपण ह्या पॉसिबिलिटीमध्ये डाव्या बाजूला काढूया, ह्या पॉसिबिलिटीमध्ये उजव्या बाजूला काढूया यूला. एकदा यू आपण इकडे काढली आणि टी आणि यूमध्ये फक्त एक जण बसली म्हणून यूला आपण इकडे काढलं, आणि त्या दोघांमध्ये एक जण जी बसली आहे दोघींमध्ये ती आहे आर. टी आता यूला आपण उजव्या बाजूला काढूया, म्हणजे इथे काढूया एक जागा सोडून, आणि त्याच्या दोघांमध्ये जी एक जण बसली आहे ती आहे आर. पुढे वाचूया, क्यू ही टीच्या उजवीकडे चौथी आहे. क्यू ही टीच्या उजवीकडे चौथी, ही टी हिच्या उजवीकडे चौथी, ही पहिली जागा, दुसरी जागा, तिसरी जागा, आणि इकडे येईल तुमची क्यू. इकडे सुद्धा सेम, इकडे येईल तुमची क्यू. पुढे बघा काय दिलं आहे, एस ही आरच्या उजवीकडे दुसरी आहे. आरच्या उजवीकडे दुसरी, ही आर आतमध्ये फेसिंग आहे, हिची उजवी बाजू ह्या साईडला येईल, ह्या साईडला
उजवीकडे दुसरी एस, 1 2 इकडे येईल तुमची एस, इकडे सुद्धा 1 2 इकडे येईल तुमची एस. पुढे बघा काय दिलं आहे, डब्ल्यू ही एसच्या उजवीकडे दुसरी आहे, एसच्या उजवीकडे दुसरी, ही एस आतमध्ये फेसिंग, हिच्या उजवीकडे दुसरी 1 1 2 इकडे येईल तुमची डब्ल्यू. पण इकडे एक डब्ल्यू आली आणि इकडे एक डब्ल्यू आली, त्यामुळे आपली ही पजल रॉंग झाली, 2 डब्ल्यू येणार नाही म्हणून. आणि इकडे बघा, इकडे म्हणजे ही वालीच पॉसिबिलिटी आपली राईट होईल. इकडे बघा एस इकडे आहे, आतमध्ये फेसिंग आहे, इकडे 1 2 दुसऱ्या जागेवरती डब्ल्यू प्रॉपरली बसलेली ऑलरेडी सिटिंग आहे, त्यामुळे ही जी आपली हे आहे पजल आहे ती राईट ठरलेली आहे. पी ही वीच्या लगत पुढे, पी ही वीच्या लगत डावीकडे आहे. आता आपल्याकडे 2च जागा बाकी आहेत, एक ही आणि एक ही. तर पी ही वीच्या लगत डावीकडे, वी आपल्याला इकडेच काढायला लागेल आणि ही आतमध्ये फेसिंग आहे आणि हिच्या लगत डावीकडे येईल तुमची पी. यू ही डब्ल्यूच्या लगत शेजारी बसलेली नाही. हो, यू ही डब्ल्यूच्या लगत शेजारी बसलेली नाही आहे, ते आपल्याला दिसतंच आहे आपल्या पजलवरनं. तर डब्ल्यूच्या लगत उजवीकडे कोण आहे, डब्ल्यूच्या लगत उजवीकडे ही डब्ल्यू आतमध्ये फेसिंग आहे, हिच्या लगत उजवीकडे पी आहे, पी आपलं आन्सर आहे. तर मित्रांनो, ही थोडीशी मॉडरेट लेवलची पजल होती. तुम्ही जर लक्ष देऊन पजल सॉल्व कराल तर तुम्हाला ही सुद्धा रॉंग नाही जाणार. प्रॉपर डेटा रीड करायचा आणि जसा तसा येतो तसा तसा पॉसिबिलिटीजमध्ये भरत जायचा. तुम्हाला लास्ट ॲट द एंड तुम्हाला बराबर तुमचं उत्तर भेटेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, सिलॉजिसमवरचा आहे प्रश्न. काय बोलतो, विधानं काय बोलतात, सर्व डाळिंबे आंबे आहेत, सर्व डाळिंबे आंबे आहेत. पुढे एकही द्राक्ष डाळिंब नाही, एकही द्राक्ष डाळिंब नाहीत. निष्कर्ष काय दिला आहे, काही आंबे डाळिंबे आहेत, काही आंबे डाळिंबे आहेत. हो बघा, हा निष्कर्ष राईट ठरतो. मी तुम्हाला सांगतो, हे एवढे जे आंबे आहेत याच्यामधला हा भाग, याच्यामधला हा काही भाग हा काय आहे, डाळिंब आहे. त्यामुळे काही आंबे डाळिंबे आहेत. या पूर्ण आंब्यांमधले काही आंबे डाळिंबे आहेत. तर हा भाग काय होतो, हा निष्कर्ष काय होतो, बरोबर होतो. पुढचं वाचूया. सर्व आंबे द्राक्ष आहेत. बघा, सर्व आंबे द्राक्ष कधीच होऊ शकत नाही. इकडे दिलं सर्व आंबे द्राक्ष आहेत, हा निष्कर्ष रॉंग आहे. कारण की सर्व आंब्यांना द्राक्ष होण्यासाठी या कंप्लीट आंब्याच्या डायग्रामला द्राक्षाच्या वेन डायग्रामच्या आतमध्ये किंवा बॉर्डरवरती जायला लागेल आणि तसं होऊ शकत नाही. कारण की आंब्यांमध्ये डाळिंब्यांचा वेन डायग्राम आहे जो कधीही द्राक्षांना टच करणार नाही किंवा क्रॉस करणार नाही. त्यामुळे सर्व आंबे कधीच द्राक्ष होऊ शकत नाही, सर्व आंबे कधीच द्राक्ष होऊ शकत नाही. पुढे वाचूया. एकही डाळिंब द्राक्ष नाही, एकही डाळिंब द्राक्ष नाही. हो, तर एकही, बघा प्रश्न विधानामध्येच दिले, एकही द्राक्ष डाळिंब नाही, तर एकही द्राक्ष डाळिंब नाही, तर एकही डाळिंब द्राक्ष नाही. तर तुम्ही तुमच्या बाजूवाल्यांच्या घरात जाणार नाही, तर त्यांचंही कोणी तुमच्या घरात येणार नाही, असा एक लॉजिक आहे. एकही द्राक्ष जर डाळिंब नाही तर एकही डाळिंब पण द्राक्ष होणार नाही. हा निष्कर्ष बरोबर आहे, हा निष्कर्ष बरोबर आहे आणि हा निष्कर्षसुद्धा बरोबर आहे. तर निष्कर्ष 1 आणि 3 हे तर्कसंगतला फॉलो करतात. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे ब्लड रिलेशनवरचा परत. तर बघा काय दिलेलं आहे, इकडे दिलं आहे, एका कुटुंबात PQRSTU असे 6 सदस्य आहेत. पीचे लग्न क्यू सोबत झाले आहेत. पीचे लग्न क्यू सोबत झाले आहे. पी हा पुरुष सदस्य आहे. बरं ठीक आहे, पीचं लग्नासाठी आपण अशा 2 लाईन ड्रॉ करूया लग्नाचं रिलेशन डिनोट करण्यासाठी. क्यू सोबत झालं आणि पी हा एक पुरुष आहे, त्यामुळे याला बॉक्स केला आणि लेडीज असल्यामुळे आपण गोल केलं. बघा, पी हा एक पुरुष सदस्य आहे, हा एसचा भाऊ असलेल्या आरचा एकुलता एक मुलगा आहे. बघा इकडनं पूर्ण स्टेटमेंट चालू होते. पी हा एक पुरुष सदस्य आहे, हा म्हणजे कोण, हा पी असं येतं इकडे. हा पी एसचा भाऊ असलेला आर, एसचा भाऊ असलेला आर भाऊ आहे म्हणजे आर हा मेल झाला. ठीक आहे, एसचा भाऊ असलेला आरचा एकुलता एक मुलगा, एसचा भाऊ असलेला जो आर आहे त्याचा एकुलता एक मुलगा कोण, हा म्हणजे कोण सांगितलं होतं, पी हा जो पुरुष आहे तो. तर पी याचा एकुलता एक मुलगा, आरचा एकुलता एक मुलगा आहे पी. बघा इकडे दिलं आहे, पी हा पुरुष सदस्य आहे, हा एसचा भाऊ असलेला आरचा एकुलता एक मुलगा आहे. एसचा भाऊ असलेला आरचा एकुलता एक मुलगा आहे पी. आणि इकडे बघा पीची बायको जी आहे ती क्यू होती, तर आपण इकडे तिलासुद्धा ड्रॉ करून घेऊया. पुढे बघा काय दिलं आहे, टी ही एसची बहीण आहे. टी ही एसची बहीण आहे. काय दिलं, टी ही एसची बहीण आहे. हा जो एस आहे याची बहीण कोण आहे, टी.
तर आपल्याला ॲसचा जेंडर अजून माहिती नाही बरं का, म्हणून आपण त्याला कुठलाही शेप दिला नाही, गोल किंवा बॉक्स आपण त्याला केलं नाही, कारण की आपल्याला त्याचा जेंडर माहीत नाही. इकडे टी ही एसची बहीण दिलं आहे, म्हणजे टी बहीण दिलं आहे, तर टीला गोल केला कारण की ती लेडीज आहे. क्यू ही यूची सून आहे, क्यू ही यूची सून आहे, क्यू सून आहे, क्यू ही यूची सून आहे असं दिलेलं आहे. पण आपल्याला माहिती क्यू ही पीची पत्नी आहे आणि क्यू ही आरची सून आहे. क्यू ही आरची सुद्धा सून आहे. का सून आहे बरं? कारण की पी हा आरचा मुलगा आहे, म्हणून क्यू ही आरची सुद्धा सून आहे आणि यूची सुद्धा सून आहे. जसं आपल्याला दिलेलं आहे यूची सुद्धा सून आहे, तर त्यामुळे आरची सुद्धा सून आहे आणि यूची सुद्धा सून आहे, म्हणजे आर आणि यू हे नवरा बायको आहेत. आणि आरला आपण बॉक्स केला असल्यामुळे आर हा मेल आहे, तर यू ही एक फिमेल आहे. बघा इकडे दिलेलं आहे क्यू ही यूची सून आहे जिच्या पतीचे निधन झालेलं आहे. जिचा पती कोण आहे? म्हणजे आरचं निधन झालेलं आहे असं आपल्याला दिलेलं आहे. पुढे वाचा. तर यू आणि पी यांच्यात काय नाते आहेत? यू आणि पीमध्ये काय नातं आहे? बघा यू आणि पीमध्ये काय नातं आहे? तर यू ही पीची आई असणार आहे, कारण की आरची ती वाईफ आहे आणि आरचा मुलगा पी आहे, म्हणजेच यूचा मुलगासुद्धा पी आहे. म्हणजे यू आणि पीमध्ये आई मुलाचं नातं आहे. इकडे बघा आई मुलगा कुठे दिलेला आहे? इकडे दिलेलं आहे आई मुलाचं नातं आहे. हा असा आपला क्वेश्चन होता ब्लड रिलेशनचा. ब्लड रिलेशन ड्रॉ करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मेलला आपण बॉक्स करायचं आहे, फिमेलला आपण सर्कल करायचं आहे, आणि जर नवरा बायको असतील तर आपण डबल डॅशनी डिनोट करायचं. बाकी कुठल्याही रिलेशनला सिंगल डॅशनी डिनोट करायचं. ठीक आहे, आपला लेक्चर इकडे संपूया. जर तुम्हाला आपला लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईबसुद्धा करा, आणि तुम्हाला डाऊट असेल कुठला तर खाली कमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय करेल. आणि मित्रांनो, तुम्हाला RRB NTPCचा डिटेल स्टडी प्लॅन हवा असेल तर खाली कमेंट करा, RRB NTPC स्टडी प्लॅन असं. मी 2 ते 3 दिवसात नक्कीच स्टडी प्लॅन घेऊन येईल. त्याच्यामध्ये कुठल्या टॉपिकचा अभ्यास कसा करावा, कुठल्या टॉपिकला किती मार्क आहेत, आणि कुठला टॉपिक आधी करावा, कुठला नंतर करावा, याच्यासाठी मी एक चांगला 60 डेज 2 ते 3 महिन्याचा एक चांगला प्लॅन घेऊन येईल तुमच्यासाठी. तर त्याच्यासाठी खाली कमेंट करा. धन्यवाद.